नांदेड शहरात भाज्यांच्या खरेदी विक्रीत होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले। आठवडी बाजारात स्थानिक शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। अडथळ्यामुळे शेतकरी त्रस्त असून त्यांचा माल योग्य किमतीत विक्रीस न मिळाल्याने आर्थिक नुकसान होत आहे। निवेदनात म्हटले आहे की काही व्यापाऱ्यांकडून अन्याय्य व्यवहार होत असून पोलिसांनी त्याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी। शेतकऱ्यांचे संरक्षण करत त्यांना बाजारात मोकळेपणाने व्यापार करण्यास पूर्ण सहकार्य देण्याची मागणी करण्यात आली। टायगर ग्रुपने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत अधिकारी वर्गाने योग्य पावले उचलावीत जेणेकरून आठवडी बाजारातील व्यवहार सुरळीत आणि न्याय्य पद्धतीने पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली। त्या ठिकाणी बसू द्या, आम्हाला माल आम्ही काय सांगा की आम्हाला जेवायला घराला आम्ही कराव तरच खा किलोभर आणून खाता आम्ही आम्ही काय चोऱ्या करला नाही काय नाही। पाकिट पिले दारूचे अड्डे आहे तिथं बसवले, दारूचा अड्डा आहे तिथं बसले। त्या महाराजाची बदली केले मुद्दा म्हणून त्या शीख लोकांना महाराजाला बोलून घेतले महानगरपालिकेच्या ते आल्यापासूनच ते तर आले, नाही तर पहिलं काही झालं नाही। 20 वर्षापासून बसता एका जागेवर आम्ही मुद्रा लोन उचलले आम्ही त्याचे 2500 रुपये हप्ता भरावा लागते। भरला गेला ना घर जप्त करायला येतात, मग कशाला भरा? मुलाला नोकरी नाही येते, लाईट बिल कशाला भरा? तुम्ही सांगा की संध्याकाळी 11 वाजता जायला घरला वाघ हिंडायले तर हिंडायलेत की नाही सांगा की मला? जीव मुठीमध्ये ठेवून जाता आम्ही, जीव मुठी आम्हाला ज्या ठिकाणी बसता आम्हाला तेच ठिकाण पाहिजे, आम्ही स्वतः बसता पाहिजे। निघाला होता तर काही ना ग्राउंड मध्ये गेले, तिथं लाईट नाही, संडास नाही, बाथरूम नाही, कॉन्क्रीट नाही, काहीच नाही, तिथं बसले नाही तर सगळे उद्या घंटाभर उभा करते पोलिसाला, घंटाभर लाईट राहते पुन्हा बंद होत नाही, मग मला कुठून निघतात मला सांगायचं तुम्ही? जे आमच्या जे मागण्या आहेत आज की आम्ही जिथं वस्ती आहे तिथं पहिल्याच्या ठिकाणी बसणार आणि बसून आमचा जे माल आहे ते विक्री करणार। आम्हाला नव्या जागेवर जिथं वस्ती नाही तिथं महानगरपालिका आम्हाला वाट लावत आहे आणि तिथं नेल्याच्या नंतर आमचा बेभाव माल विकत आहे मालाची पण। सर मी मुगटला राहतो, माझं गाव मुगट आहे, तालुका मुदखेड आहे, जिल्हा नांदेड आहे। सर आम्ही 20 किलोमीटरवरून आलो, आमच्या आज 20-25 गाड्या आहेत जागेवर। आमच्या माल सर आम्ही व्यापाऱ्याला जागा नाही म्हणून चांगली व्यापारी माल घेण्यात येते। आमच्या गतोडा 1000ला 1200ला एकायला गतोडा 100ला 200ला विकून द्यावं लागले। आज हे 50 लाखाचा माल आहे सर, ते कुठे विकू आम्ही? ते ग्राउंड मध्ये गार्डन मध्ये जायचं, स्टेडियमच्या बाजूला जागा आहे पण सर तिथं चोऱ्या चपाट्या मागचं झोपडपट्टी आहे सर। 10,000चा 20,000 झाला, 100 रुपये व्यापाराला सर काल मग 2,000चा माल होता, 1900चा माल फेकून देऊन आला सर मी चेतननगरला। काय करणार आम्ही कच्च्या मालाचे? आमचे 40 रुपये 50 रुपये किलो टमाटे सर 10 रुपये किलो विकले सर आम्ही। आमची एवढा घाटा आहे सर, आम्ही एका दिवसाचे आमचे 20 लाख 30 लाख आहे सर। आमच्या ज्या गाड्या येतात ते नगरपालिका गेलेल्या 2-2, 3-3 हजाराच्या चिठ्ठी असतात त्यांना आम्ही पैसे देण्यात चालले काय? मग आम्हाला ग्राउंड मध्ये काय आज 100 वर्ष झालं माळ येते सर इथं आमच्या बाजार 100 वर्ष झालं चालू, पण 100 वर्ष तेव्हा चाललं आज निवडणुकामुळे चाललं का? आम्हाला कोणाच्या राजनीतीत जात नाही, पण आमच्या एवढ्या लेकऱ्या बाळा जगाले आम्ही याच्या मेहनत करायचं। आम्ही काय चोऱ्या करणाऱ्या, आम्ही काय कोणाला मारणार चल्या, आम्ही मेहनत करायला सर। शेतकरी रात्री 12-1 वाजेपर्यंत चल्या वाटे वाले सगळे आले सर, एवढे मेहनत करून माल आणून आमचा आम्हाला आम्हीच विकू देणार आहोत। आम्हाला आमची एकच मागणी, आम्ही जिथं बसणार तिथंच बसणार आणि जर बसू देणार गेले पुढे नांदेड बंद करणार सर। 8 दिवस कोणाला काढी येऊ देणार नाही, आम्ही आणणार नाही, आम्ही उगिणार नाही। बघून नांदेडचे लोक काय खातात आणि आम्हाला कसं उठीतात, आम्ही बसणार म्हणजे बसणार। सर मैं 15 से 20 साल से नांदेड़ के अंदर कारोबार करता, मैं कोई बड़े घर का बच्चा नहीं हूँ, मेरा करना तो खाना है सर। ये नगर पालिका वाले आके चुप हमारे तकलीफ दे रहे, ये गलत है कि सही है? आप बोलो। नांदेड़ में मर्डर हो रहा, मर्डर के वास्ते कुछ नहीं, चोरी कर रहा उसके वास्ते कुछ नहीं, व्यापारी के वास्ते सब कुछ क्यों सर? आप बोलो ना। देखो सर हम लगाते आनंद नगर रोड पे साइड में, हम वहाँ पर ही लगाने वाले हैं अभी बाजार। हमारे साथ इन्हों अगर से ना इंसाफी करेंगे तो हम तमाशा करेंगे सर।